TET 2017 अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते? आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्त्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी का निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी? तर वरीलपैकी सर्व पर्याय अ, ब, क, ड. पुढील प्रश्न, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर मांजरावर प्रयोग केल्यानंतर पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या साधन व उपकरणापैकी कोणती उपकरणे अंधासाठी उपयुक्त आहेत? खाली दिलेल्या साधन व उपकरणापैकी कोणती उपकरणे अंधासाठी उपयुक्त आहेत? तर पांढरी काठी, ब्रेल पुस्तके, हस्ताक्षर मार्गदर्शिका का ॲबॅकस? तर ही सर्व वरीलपैकी सर्व अ, ब, क, ड. त्यानंतर सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर या व्हिडिओमधील सर्व प्रश्नाची उत्तरे ही अचूक आहेत. जास्तीत जास्त अचूकतेचा प्रयत्न करण्यात आला. तर सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? पर्याय क्रमांक 3. यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. हे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? तर आधुनिक उपपत्तीमध्ये बी म्हणजे ब्लूम बांदुरा, हे तुम्ही लक्षात ठेवा. बी ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि बांदुरा याची सामाजिक अध्ययन उपपत्ती. म्हणून पर्याय क्रमांक 2 ब आणि ड. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? तर अ, ब, क, ड सर्व या प्रश्नाचे उत्तर येईल अ, ब, क, ड सर्व. पुढील प्रश्न, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखविले? तर पर्याय क्रमांक 2 हेवर्ड व वॅटसन. पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल, हेवर्ड व वॅटसन. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड-निवड या अंगाला अनुरूप आहेत? तर व्यक्तिभेदातील आवड-निवड या अंगाला अनुरूप असलेली ब आणि ड ही पर्याय वाचून घ्या. तर ब आणि ड पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. ब आणि ड ही दोन पर्याय अंगाला अनुरूप आहेत. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, गिलफर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? तर गिलफर्डच्या बुद्धीचे स्वरूप यांच्या 3 मिती हा झालेला प्रश्न आहे आपला. तर पर्याय क्रमांक आशय क्रिया निर्मिती, आशय क्रिया निर्मिती पर्याय क्रमांक 4. त्यानंतर ताणाचे प्रकार व त्याचे उदाहरण यांचा योग्य जोड्याचा पर्याय कोणता? शारीरिक ताण, वैफल्य, परिवेशीय ताण, शेजाऱ्याशी सलोख्याचे संबंध नसणे, मानसिक ताण, वायू प्रदूषण, सामाजिक ताण, पुरेशी झोप न मिळणे.
तर 1चं ड, 2चं क, 3चं अ आणि 4ची ब, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. त्यानंतर समस्याचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? यापैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर पर्याय क्रमांक 3 लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात ही बाब लागू पडत नाही. अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करीत नाही? तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. हे विधान समर्थन करीत नाही. पर्याय क्रमांक 1 अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न खाली दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर पुढीलपैकी कोणती प्रेरणा ही व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर पर्याय क्रमांक पुढीलपैकी कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर पर्याय क्रमांक 4 कृती ही प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे. पुढील प्रश्न दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययने दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली? प्रश्न मोठा आहे पण शॉर्टकटमध्ये की समान घटक उपपत्ती कोणाची? तर थॉर्नडाईकची. पर्याय क्रमांक 3 खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 4 कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? मानसशास्त्र याविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर पर्याय क्रमांक 3 शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. हे विधान लागू पडत नाही. पुढील प्रश्न इतरांच्या क्षमता, कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? तर ही सर्व लक्षणे तज्ज्ञभूती पर्याय क्रमांक 1 या भावनिक क्षमतेची आहेत. तज्ज्ञभूती. पुढील प्रश्न खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? तर ही सर्व लक्षणे वाचन केल्यानंतर या व्यक्ती सुख-दुःख, यश, अपयश, मान, अपमान या बाबींना प्रतिसाद देतात हे विधान अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकात खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? तर प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती. प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती हा गट योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत? दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? सूर्यास्ताचे वर्णन करा. काकाची गरज काय आहे ते स्पष्ट करा. महाराष्ट्राची राजधानी कोणती?
तर निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न पुढीलपैकी कोणते आहेत? तर पर्याय क्रमांक अ आणि ड ही दोन आहेत, अ आणि ड. त्यानंतर पुढील प्रश्न, कुमारावस्थेत कुमार कुमारीच्या आंतरस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? शारीरिक बदल झपाट्याने होतो, त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, आत्मभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते का अस्थिरता निर्माण होते? तर वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4 यावरील सर्व बाबी होतात. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञाची नावे व त्यांनी दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांचा योग्य पर्याय कोणता? तर वुडवर्थ व मार्क्विस पूर्व अनुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण, एडगेल गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण का मॅकड्युगल स्मरण म्हणजे धारणा का स्काउट पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण? तर या प्रश्नाचे उत्तर येईल ड क अ ब, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? तर या क्षमता तुम्ही पाहून घ्या. तर अ ब क ड सर्व, पर्याय क्रमांक 4 या सर्व क्षमता हे याचे उत्तर येईल अ ब क ड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? आत्मविश्वास प्रशिक्षण, मानसिक तणाव कपातीकरण, निसंवेदनीकरण का समूह अन्वेषण? तर एक पर्याय क्रमांक 4 समूह अन्वेषण सोडून बाकी सर्व, पर्याय क्रमांक 4 सोडून बाकी सर्व, समूह अन्वेषण हा सोडून अ ब क, पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर असेल. पुढील प्रश्न, अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो, शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते का अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो? तर पर्याय क्रमांक 3 अ आणि क फक्त, पर्याय क्रमांक 3 अ आणि क फक्त हे याचे उत्तर असेल. तर मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो आणि अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो, म्हणून अ आणि क. खाली दिलेल्या विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, तर कोणता फरक योग्य आहे? तर शिक्षक पात्रता परीक्षा परिषदेने हा प्रश्न रद्द केला होता. याची उत्तरे पर्याय क्रमांक 1 आणि 4 ही दोन्ही देण्यात आली होती, म्हणून हा प्रश्न खाली दिलेल्या विधानामध्ये अवबोध व प्रतिमा हा प्रश्न रद्द केला होता. 1 आणि 4 ही दोन्ही देण्यात आली होती. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूचा व मोठ्या वस्तूचा एक असे दोन गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? तर हे सादृश्य या तत्वानुसार जाणवते, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्यापनात पठार अवस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अध्यापनामध्ये पठार अवस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे का प्रेरकाची तीव्रता वाढणे? तर प्रेरकाची तीव्रता वाढणे हा पर्याय चूक आहे, म्हणून अ ब आणि क, अ ब आणि क.
शेवटचा प्रश्न, सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलासाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते. 14 वर्षाच्या मुलासाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती? तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. IQ बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय. तर या प्रश्नाचे उत्तर येईल 11 वर्ष 8 महिने. पर्याय क्रमांक 2. तर उत्तर कसे येते हे तुम्हाला पाहता येईल. 10 पैकी 10 म्हणजे 100, 10 पैकी 2 म्हणजे 24, 10 पैकी 10, 10 पैकी 2, 14 पैकी 3 म्हणजे 42 या ठिकाणी. तर एकूण प्रश्न 10, 2, 3 म्हणजे 15 आणि एकूण वजन या ठिकाणी 100, 24, 42 तर 166 असे होईल. म्हणून 166ला 15ने भागाकार केला. 166ला 15ने भागाकार केला तर 11.07 म्हणून अंदाजित त्यांचे की अंदाजित मानसिक वय बरोबर 11 वर्ष 7 महिने, 7 ते 8 महिने हे असे याचे उत्तर असेल. या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही असा प्रश्न आला असेल तर तुम्हाला सोडवता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 11 वर्ष 7 महिने म्हणजे 11 वर्ष 8 महिने, 7 ते 8 महिने हे असे याचे उत्तर येईल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने सोडवता येईल ते. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.